नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय रंगनाथ स्वामी निगडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्य मैदान होतंय. आपल्या सोबत आहेत त्या मैदानामध्ये एक टॉपचा नंदी आलाय. नमस्कार शेठ. नमस्कार. आपल्या नंदीचं नाव काय? नागेश शेठ. नागेश शेठ. कुठला आहे आपला नंदी? कोण आहे हो? पुणेगाव. कुणाच्या नावाने पळतो आपला नागेश शेठ? आई महाकाली कुंभारली. बरं, यांच्या नावाने पळतो. आजच्या मैदानामध्ये कसं काही नियोजन करण्यात आलेलं आहे आपल्या नागेश शेठचं? सातारचा बैला. बरं, एक म्हणजे टॉपचंच नियोजन आहे. होय. काय सांगाल आपल्या नागेश शेठचं स्पीड बद्दल काय सांगाल लोकांना? स्पीड जाम आहे बैलाला. बर फक्त पायऱ्या मन आम्ही मार्ग बर बर म्हणजे बैल पूर्ण झालाय. बैल पूर्ण. ठीक आहे ठीक आहे. आज तुम्हाला नंदी जो आहे तो गुलालामध्ये राहू आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. धन्यवाद. मित्रांनो, एक टॉपचा नंदी आपल्या सोबत आणि त्याच्यासोबत एक मालक आहे. त्याचा नाव सांग बाळा तुझं. शंभूराव संदीप हगवणे, कुठलं गाव? राहणार सासुर्वे. आपलं सासुरी इथलं हा. कोरेगाव. हो. काय ना नंदीचं नाव काय? लक्ष्या. लक्ष. आज कसं काय नियोजन कसं आहे? लक्ष आज नियोजन आहे घरचा साज पळणार आहे लक्ष्या. हा, आणि लक्ष्या लक्ष्या लक्ष लक्ष गौरव घरचा- पैलवान सासुरीकरांचा लक्ष्य आणि सोमनाथ पैलवान सासुरीकरांचा लक्ष्य. घरचा साज पळणार आहे घरचा साज मित्रांनो. पळणार आहे. काय सांगितलं आपल्या लक्षाबद्दल काय लक्ष- दुसरं लक्ष कुठे बांधाय? दुसरा लक्ष्य तिकडे बांधाय. बर बर. कसं काय असतं नियोजन? आजचं कसं काय नियोजन घरचीच गाडी कशी काय? घरचीच गाडी आहे आज. कसं काय डोक्यात आला घरची गाडी डोक्यात पळवायला? आलं म्हणजे आता ओपनचं मैदान आहे. हा. तो बी डावीनं ठामच आहे आणि तो उजवीनं ठामच आहे. म्हणजे आज हाय त्यामुळे गुलाल. आज हो आज 100% गुलाला हो. तर राहू गाडी. स्पीड बद्दल काय सांगशील? कशी पळते स्पीड गाडी? काय नाही, आम्ही घरनं शिकवलाय सगळा. हम्म. अण्णा पैलवान सासुरे आमचं मार्गदर्शक आहे ती. बर 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 बर. त्यांनी बैल घडवलाय चांगला. हम्म. स्पीड बरं. डावीनं ठामच आहे. बर बर. ठीक आहे हो. ठीक आहे. ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या नंदींना सुद्धा खूप साऱ्या हो. शुभेच्छा आणि आज गुलाल घ्यावा. घ्यावा. ठीक आहे. धन्यवाद. मित्रांनो, मागच्या वर्षी जे मैदान झालं रंगनाथ स्वामी निगडीचं, त्या मैदानामध्ये 2 नंबरचा मानकरी आहे. आपल्या सोबत आहेत त्यांची टीम सहकारी मालक. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रल्हाद ज्ञानदेव बुदावले आपशिंगे. आपशिंगे. याचं नाव सांगा. हा लक्ष्या पब्लिक किंग लक्ष्या 56-56. मागच्या वर्षी 2 नंबर मिळवला. काय कोण कोण होता पहिला त्याच्यासोबत? आपल्याला रॉयल कारभार महाराष्ट्र राज्य हम्म. जीवा होता आपल्यावर. बर. मग आज कसं काय नियोजन आहे? आज आपल्या म्हणजे मीच घडवलेला वायर बर फाळके साहेब शिरंबे यांचा वायर बर. आणि हा लक्ष्या घरचीच गाडी पाहणार आहे आज. घरचीच गाडी पळणार आहे. काय सांगाल कसं स्पीड आहे आपल्या ह्याचं? दोन्ही बैलांना तळातून चांगलं स्पीड आहे आणि दोन्ही बैल दोन्ही बाजूने बाहेरनं पळते ती. कुठं पण घाला आतनं बाहेरनं चारी खांदी कुठनं पण पळते ती. ड्रायव्हर कोण असतील आज? ड्रायव्हर केनेरखेडचा विजू ड्रायव्हर, बर आपशिंगचा बाबू ड्रायव्हर बर. असते दोघं. ठीक आहे ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. सर्वप्रथम नाव सांगा तुमचं. अमोल पवार आपशिंगेकर. आपल्या नंदीचं नाव सांगा. देव संजय बाबा. संजू बाबा. आज कसं काय नियोजन केलं याचं? नियोजन मनोज ड्रायव्हरने केलंय. हा जोडदार मनोज ड्रायव्हर. हा. पुण्यावरनं बैल आणलाय त्याने, तो पण पुण्यालाच असतो. बर. आता कुठला आणलाय ते पण अजून नाव पण नाही सांगितलं, पण बैल आणलाय म्हणला बैल घेऊन ये. हा हा हा. ऍक्च्युली आम्हाला पळायचं होतं उद्या. बर बर. तो म्हणला आणा आता दुसरी खात्री दिलाय बैल आज. आता तरी काय वय आहे आपल्या संजू बाबाचं? आता तिसरा जातला मी चौथा झाला. बर बर बर. संजू बाबाचं वैशिष्ट्य काय? कसा पळ आहे नक्की त्याचा? वैशिष्ट्य दोन्ही खांदी पड आहे पब्लिक. बर. पब्लिक न म्हणलं तरी पळ दोन्ही खांदी. हो. काय असं त्याचं वैशिष्ट्य काय आहे? गाडी कुठे ओढतो जास्त? गाडी जवळची किती मोठी गाडी असली तर शेजारची गाडी पासून देत नाही. आणि दोन्ही खांदी पब्लिकला काय अडचण नाही. मैदानामध्ये संजू बाबा कोणाच्या नावाने पळतो? आमचे राजू पलवान देवराष्ट्रेकर बर. आणि अमोल पलवान आपशिंगे दोघांच्या नावाने होईल. ठीक आहे ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या सोबत आहेत रामू शिवाडीकरांचं एक सगळ्यात मोठं नाव आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि त्या गावचं नाव एक म्हातारा ड्रायव्हर रामू शिवाडीकर असं म्हटलं जातं. तुमचं नाव सांगा पूर्ण. म्हातारा ड्रायव्हरच म्हणते. बर बर. काय सांगाल आजच्या मैदानामध्ये निगडीच्या कसं काय नियोजन आहे? नंदीचं नाव सांगा तुमच्या. नंदीचं नाव बोहला आहे. बर सुनील निकम जालनावाल्याचा बैल आहे. बर. ते तुमच्याकडे आलाय का? आपल्यामध्ये दोन्ही बैल आहेत आता. बरं. आज मग ड्रायव्हिंग तुम्हीच करणार का हो. स्वतः? काय सांगाल कसं काय तुमचं ड्रायव्हिंग? सगळ्या महाराष्ट्रात एवढं फेमस आहे तुम्ही. कुठल्या कुठल्या गाड्या चालवल्यात आजपर्यंत? गाड्या बऱ्याचशा आणल्या तेव्हा. तर थोडीशी माहिती द्या 1 मिनिटामध्ये.
मोठमोठ्या नंदीची नावं सांगा थोडीशी. मोठ्या मोठ्या गारटेकराची गाडी पळवली, राजू शेठची कळंबीची एक गाडी पळवली, बरेचसे शेठ लोकांच्या गाड्या पळवल्या, ते पंढरी शेठची गाडी पळवली, बर 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 बर. आजच्या मैदानामध्ये शंभूची एक पळवली. आजच्या मैदानामध्ये आता याच्यासोबत पायरा कोण आहे? पायरा तो जेलण्याचाच आहे. जालन्याचीच गाडी पळणार आहे. हो. आपल्या बैलात आणि या बैलात काय फरक आहे नक्की पाळण्यात? हा खाण्यापिण्यावर राहते त्यांचे बरं. बाजार बैलासनीला ही जपते ती ही करते ती हा 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 हा. असं आहे. ठीक आहे ठीक आहे. बघूया आजच्या मैदानामध्ये तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या नंदींना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला बी शुभेच्छा. ठीक आहे. नमस्कार. आज निगडी मैदानामध्ये कसं काय नियोजन आहे आजचं? नाव सांगा सर्वप्रथम तुमचं. माझं नाव पावर बुधावले, बर गाव कन्हेरखेड. सांगा. कन्हेरखेड. आपल्या नंदीचं नाव सांगा. नंदीचं नाव सरदार. सरदार. काय आहे सरदारचं आता वय काय आहे? आता वय बैलाचं आहे की 17 वर्ष असेल. एवढा जुना बैल हा, आणलाय आज म्हातारा बैल आहे. मैदानामध्ये, कसं काय नियोजन कसं आहे? नियोजन आहे चांगलं, आपलं गावा शेजारचं मैदान आहे म्हणून. मित्रांनो बघू शकताय 17 वर्ष जुना बैल, बैलगाड्या शरीर क्षेत्रामध्ये आता एक सगळ्यात जुनाच बैल म्हणावा लागेल. जोरात आहे बैल. कोणासोबत पळाला अगोदर जरा थोडीशी माहिती द्यायची, कारण की लोकांना आजपर्यंत काय जुन्या बैलांची एवढी माहिती नाही. थोडीशी द्या माहिती. अगोदर हा बैल छोटा ड्रायव्हर माळेगाव, बर हा तिकडे त्यांच्याकडे होता हा बैल. हा 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 त्यांनी विकत घेतलाय आम्ही. बर तिकडे भरपूर पळालाय बैल बिनजोडला याला, हा 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 आणि टॉपच्या पायऱ्यात पळालाय. बर 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 बर. कसं वैशिष्ट्य काय याचं? वैशिष्ट्य म्हणजे ते दोन्ही खाली बोलतो. दोन्ही खांदे पळतो. हो. आता मैदानामध्ये कुणाच्या नावाने पळणार आहे तो किंवा पळतो? आता जो अमोल पैलवान कन्हेरखेड. बर यांच्या नावाने हा. पळणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये. धन्यवाद. रंगनाथ स्वामी निगडीच्या मैदानामध्ये एक नंदी आलाय. नाव काय? केटीम. कुठलं गाव? जायगावकरांचा केटीम. कुणाच्या नावाने पळतो मैदानात? इथलं नाव. तुमचं काय नाव? माझं नाव तात्या जाधव. बर ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ह्याच उदाहरण नाव सांगा. ह्याचं काय नाव आहे? त्याचं नाव झेंगा. झिंगा. आज कसं काय नियोजन आहे झिंगाचं? इथलाच बैल आहे. ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानात. मित्रांनो आजच्या मैदानामध्ये दादा सरकार यांचा सर्जा बघू शकताय. स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. पाहणार आहे की नाही याच्याबद्दल थोडीशी अपडेट नाही आपल्याकडं. त्यांची लोक जे आहेत ती थोडीशी तिकडं मैदानामध्ये गेलेली आहेत, तिकडं लॉट काढायचं चालेल तिकडं. आता कोण नाही तरी पण थोडीशी माहिती मिळेल. हा सर्जाचा आहे का नक्की जरा कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद. रंगनाथ स्वामी निगडी या ठिकाणी एक नंदी आलाय. आपल्यासोबत टीम आहे त्यांची. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज काय नाव नंदीचं या? सर्जा. सर्जा. कुठला आहे सर्जा? आबा सत्तरे सोमन थळेकरांचा सर्जा. सोमंत वेकराचा सर्जा. काय सर्जाबद्दल काय सांगाल थोडीशी माहिती द्या. मारतोय सर्जा थोडस. नाही काय नाही, दोन्ही खांदी पोहतो बैल. बर बर आतून बाहेरून पोहतो. बर. आता नियोजन कसं आहे काय? आता नियोजन आहे चांगलं आहे. रेवरकरवाडीचा देव आहे. बर होईल. ठीक आहे. कसं काय स्पीड कसं आहे? स्पीड चांगला आहे. तरी आता वय काय आहे? आता वय 12 वर्ष आहे बैलाच. 12 वर्ष झालं तरी अजून पळवताय, हा. म्हणजे पळतोय तरी पळतोय. मालकासाठी पळतोय. हो. आजच्या मैदानामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार. काय नाव तुमचं? जय कदम. गाव कुठलं? साप. साप. काय नाव बैलाचं नाव काय? हरण्या. हरण्या. आदत मधला आहे काय हरण्या? नाही नाही दुसरा आहे. दुसरा आहे. कसं काय आज नियोजन कसं आहे हरण्याचं? नियोजन केलंय, शेटनेच केलंय. शेटने केलंय. काय सांगाल आपल्या हरण्याबद्दल? काय अजून दाताला दुसरा आहे. बर. दोन्ही खांदी बाहेरनं पोहतो. परवा म्हणजे देगावचं पळतोय. ओपनचं मैदान झालं. बर बर. हा. 3 नंबरचा मानकर आहे. म्हणजे आता जे देगावचं जे देगाव मैदान open झालं झालं, मित्रांनो बघा, त्या दिवशी एक टॉपची रती मारत होती त्या मैदानामध्ये दुष्यामधला हा जो नंदी दिसतोय तुम्हाला, त्याने फायनलचा मानकरी आहे 3 नंबरचा. काय सांगाल कसं स्पीड आहे याचं? स्पीड काय कुठनं बी दोन्ही खांदी पब्लिकनं कुठनं बी टाका त्याला, त्याची काय अडचण नाही. बर 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 बर. ठीक आहे ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये तुम्ही कसं काय आज कसं काय त्याचं नियोजन व्यवस्थित आहे ना टॉपचं? नियोजन व्यवस्थित आहे. का तीच गाडी पळते? नाही नाही ती नाही. बर बर. ठीक आहे ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय सांगाल आज कुणाला आणलंय? आज हा ऑनलाईन हे प्रवीण कदमांचा लक्ष लक्षा. शिंदे केसरी लक्ष. हिंद केसरी लक्षा. हा कुठल्या गावचा आहे लक्षा? सापचाच आहे तो बी, साप्ताचं लक्ष आहे. प्रवीण कदमांचा. बर बर. कसं काय आज नियोजन कसं आहे? चांगला आहे नियोजन आज लक्षाचं बी. कसं आहे लक्षाचं वय काय आहे तरी? लक्ष आता जुळला आहे, पण दोन्ही खांदी बाहेरनं कुणी कसा बी कुठं बी येऊ द्या. बर बर.
लक्षाचं वय काय तरी आता? जुळला आहे आता बर बर, आताला संपलाय. ठीक आहे ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, आज निगडीच्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल लकी, गोडोली सातारेकरांचा लकी. नमस्कार. नमस्कार. आज लकी आलाय, आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे आणि हिंद केसरी लकी. काय सांगाल लकी बद्दल? काय आज घरचीच गाडी आमची. हा. लकी आज शिके आणि लकी पाळणार आहे. काय सांगाल? आपला प्रत्येक मैदान जे आहे त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोच आपला श्याम आष्टेकरांचा लकी. काय सांगाल, काय खासियत आपल्या लकीची? काय मातीचं रान म्हणलं की बैल आवडेल पोहोचतो. बर बर. तर आता वय काय लकीचं? पहिल्याचं वय तरी असत आता बर बर, ठीक आहे. चला, आजच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला.